नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता आपण सगळं कोकणी वगैरे असं बघतोय, आपलं मराठमोळं सगळं. आज थोडंसं वेगळं बघूया. व्हाईट चिकन आणि अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल असं व्हाईट चिकन म्हटल्यावरती काही वेगळं नसतं. आणि जे अगदी तांबडा पांढरा रस्सा पेणारे वगैरे तिखट खाणारे असतील त्यांना वाटेल काय हे व्हाईट चिकन खायचं, पण नाही, तेही स्पायसी असतं आणि छान असतं. तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच वाटेल की आपण पुन्हा ट्राय करूया म्हणून. तर असं हे व्हाईट चिकन आहे आणि साधं सोपं आहे. सगळ्यात मेन म्हणजे जास्त तयारी नाही आणि जास्त मेहनत नाही आहे. याच्यासाठी आपल्याला काय साहित्य हवं, आपण कसं बनवायचं, तर चला बघूया. व्हाईट चिकन आहे. अगदी सकाळी बनवून जर तुमच्याकडे साहित्य आणलेलं असेल तर लगेच तुम्ही बनवून डब्याला नेऊ शकता. असं मस्त व्हाईट चिकन आहे. आपण बघूया चला. मस्त चिकनला लिंबू पिळून घेऊया. तो लावूया. अर्धा लिंबू घ्यायचा, जास्त नाही. 1/2 किलो चिकन आहे माझं. आपल्याला थोडंच असं छान दाखवते, पटकन दाखवते आणि होणारही पटकन आहे. कांदे कापून असे पाण्यात घालायचे. थोडंसं म्हणजे तिखटपणा पाण्यानं, कारण ओले असतात ना कांदे काही तेव्हा. काजू असे भिजत घालायचे. मी 15-20 मिनटं झाले घातले. तुम्ही जर वेळ नसेल तर गरम पाण्यात उकळून घ्या, म्हणजे पटकन नरम होऊन जातील काजू. आता चिकनला आपण लिंबू लावलेला आहे. आपला कांदा कापून घेतलेला आहे, काजू पाण्यात घातलेले बाजूला केले. ही आपली तयारी आहे सगळी. आणि दही घेतले. आता आपल्याला चिकनला दही लावायचं आहे. दही 1/2 किलो चिकनला जवळजवळ 200 ग्राम दही लागतं. त्यातलं अर्धं दही मी लावते आणि ही मिरची कापून टाकलेली आहे आपण त्याच्यावरती. आता 100 ग्राम दही आपण आता लावूया आणि 100 ग्राम नंतर टाकूया. आता हे सगळं छान लावून ठेवूया. काळी मिरी पावडर ही जराशी घाला, कारण आपल्याला फक्त गरम मसाला किंवा तिखट हे काहीच घालायचं नाही. आपल्याला फक्त काळी मिरीची पावडर आणि खडा गरम मसाला टाकायचा आहे फोडणीला. त्यामुळे स्पायसी आपल्याला मिरचीने आणि काळी मिरी पावडरने येणार आहे. पण बेताचं तुम्हाला जितकं जमेल एवढंच घ्या. आता सगळं लावून आपण हेही अगदी अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. तुम्हाला म्हणजे आपलं सगळं कांदा बिंदा परतून होईपर्यंत, मसाला तयार होईपर्यंत हे तुम्ही बाजूला ठेवू शकता. आणि थोडं मुरून जाईल आपल्या दह्यात वगैरे. हे झालं, हे बाजूला करूया आपण. मीठ घालते. मीठ घालायचं राहिलं होतं आपलं. आता हे काजू आपण मिक्सीला लावून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकून बारीक केलेत तरी चालेल, पाणी घालून बारीक केलं तरी चालेल. असे आपण काजू बारीक करून घेऊया. कढई तापत ठेवली. आता काजू काढून ठेवायचे आणि त्याच्यात आपण कांदा बारीक करून घ्यायचा. कांदा आणि मिरच्या घ्यायच्या. आता आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे. तो तापला की आपण त्याच्यामध्ये तेल आणि तूप किंवा तेल आणि बटर घालायचं. बटर व्हाईट ग्रेव्ही आहे तर बटरने तर चांगली टेस्टी आहे. आता याच्यामध्ये गरम मसाले टाकूया. मसाला वेलची, हिरवी वेलची, काळी मिरी, दालचीन, चक्रफूल, जे काही तुमच्याकडे अवेलेबल गरम मसाले आहेत ते घालूया. हिरवी मिरची घालूया आणि आपला बारीक केलेला कांदा घालायचा.
तुम्हाला ग्रेव्ही वाढवायची असेल तर एखादा कांदा, 2-4 काजू हे वाढवलेत की तुमची ग्रेव्ही वाढेल. थोडंसं आलं लसूण घातलं. आलं लसूण आपण चिकनला पण थोडंसं लावलं आहे. आता कांदा पूर्ण कच्चा आहे त्यामुळे आपण व्यवस्थित आधी परतून घेऊया. आता याच्यात आपण मिरची आणि कांदा बारीक केला आहे, शिवाय फोडणीला दिला आहे. आता मी हे 1 दिवसाची साय आहे ती अशी जमवून ती थोडीशी आपण मिक्सरला लावायची आणि ती पेस्टसारखं करून घ्यायचं. नाहीतर फ्रेश क्रीम मिळते ती आणा, ती टाकलीत तरी चालेल. आता आपला कांदा छान परतून झाला आहे. थोडासा असा ब्राउनिश कलर यायला लागतो, जास्त पण करपवायचा नाही. आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालूया त्याच्यामध्ये. आता झाकण ठेवून काढून असं 2-3 वेळा 5-7 मिनटं 7-8 मिनटं तरी होऊ द्या, म्हणजे आपलं चिकन. आता आपलं हळूहळू चिकन शिजतंय. आता थोडंसं दाबून बघायचं. चिकन आपलं शिजलेलं आहे. आता थोडं मीठ घालून घेऊया. आधी आपण चिकनला मीठ लावलं हे लक्षात असू द्या. थोडं दही आधी लावलेलं आपण, आता राहिलेलं दही आता घालायचं आहे. थोडी काळी मिरी घालायची, काळी मिरीची पावडर आधी पण घातली आपण चिकनवरती, आता घालायची. कारण आपल्याला तिखटपणा हिरव्या मिरचीनी आणि काळी मिरी पावडर किंवा गरम मसाला ह्यानीच येणार आहे. गरम मसाला आपण टाकणार नाही, फक्त काळी मिरीची पावडर घालणार आहोत, तर त्यानेच आपला तिखटपणा वाढणार आहे. आता केलेली काजूची पेस्ट घालूया. याने कसा दाटपणा येईल. आपल्या चुकून काजू नसतील किंवा कोणालाच काजू चालत नाहीत तर थोडे आपली तांदळाची पिठी घ्यायची, तांदळाची पीठ घ्यायचं आणि ते हलकंसं तव्यावरती भाजून घ्यायचं. बरं नाही भाजलं तरी चालेल, असंच थोडं पाणी घालून पातळ करायचं आणि ते याच्यावर टाकायचं. ग्रेव्हीबरोबर ते पीठही शिजून जाईल. थोडं आपल्याला दाटपणा येण्यासाठी करायचं आहे आणि काजू घेतलेत तर थोडीशी चव येईल म्हणून. आता आपली ग्रेव्ही थोडी दाट होते. आता काही जितके आपण ह्याला शिजवत जाऊ तेवढं दही आपलं अजून आपण क्रीम घातलेलीच नाही, ते तेल सोडत जाणार. म्हणून आता आपण हे सगळं घातल्यानंतर कमी कमी शिजवायचं आहे. आता क्रीम घालायची वरून. क्रीम घातली की तिला पण थोडंसं हलकं हलकं हलवायचं. बस बघा, दही क्रीम
चिकन आणि हिरव्या मिरचीचा तिखटपणा, थोडा काळी मिरीचा आहे. खूप छान होतं हे चिकन, करून बघा, खरंच खूप छान होतं. आपल्याला बघताना वाटेल वाईट, आपल्याला कसं लाल असं सगळं झणझणीत वगैरे असं बघायची सवय, तर हे असं आपल्याला नाही पटणार. पण आता मी केलं घरी ना, तर सगळ्यांना आवडलं, म्हणून तुम्हाला सांगते करून बघा तुम्ही. याच्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी पाणी घाला, सगळं सेट करा आणि आता छान वरून कस्तुरी मेथी घाला, थोडीशी असली तर कोथिंबीर घाला. आपलं मस्त व्हाईट चिकन तयार आहे. कसं वाटलं व्हाईट चिकन? आता ते बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल व्हाईट आहे, पण ते खरोखरच खूप छान होतं. करून बघा. छान मिरचीची त्याच्यात चव असते, काळी मिरीचा ठसका असतो, मस्त असते, आंबटपणा असतो, काजूचा एक दाटपणा, असं सगळं छान असतं आणि मस्त असतं. आणि आता ही थोडीशी गरम गरम राहील ना, तर ती बघा हळूहळू कसं तेल सोडते बघा. आणि हे सगळं तूप आहे, आपण तूप तेल एकत्र घातलेलं आहे फोडणीला वगैरे. खूप छान होते आपली व्हाईट ग्रेव्हीची चिकन. एकदा करून बघा, मस्त होते. पुन्हा कराल, खात्रीने सांगते. अगदी डब्याला सुद्धा घाईत बघितलं चिकन, आणि आपल्याला फक्त कांदा आणि काजू बारीक करायचे आहेत. तुम्ही जर डोक्यात ठेवून सकाळी उठाल की आपल्याला हे करायचं किंवा आदल्या दिवशी ठरवाल, तर आपण ते उठल्या उठल्या पटापट नक्की करू शकाल. करून बघा.